श्री स्वामी समर्थ. आजची आपली कथा आहे मोठ्या सुनेचा बंड. पहाटेचा मंद प्रकाश हळूहळू घराच्या खिडक्यातून आत शिरत होता. भिंतीवर पडणाऱ्या त्या प्रकाशात घर शांत दिसत होतं, पण त्या शांततेच्या मागे एक स्त्रीचा थकवा लपलेला होता. प्रगती आधीच उठलेली होती. घड्याळात 5ही वाजले नव्हते, पण तिचा दिवस सुरू झाला होता. तिच्या हातात झाडू होता. ती हॉल साफ करत होती. प्रत्येक कोपरा, प्रत्येक फर्निचर, प्रत्येक धुळीचा कण सगळं तिच्या लक्षात असायचं. कारण तिला माहीत होतं, जर काही राहिलं तर सासू ओरडणार. तोपर्यंत प्रगती, हॉल नीट स्वच्छ झाला का? आतून सासूचा आवाज आला. हो आई, करत आहे, ती शांतपणे म्हणाली. ती झाडू बाजूला ठेवते, मग सोप्याच्या कव्हर्स नीट करते. सेंटर टेबलवर ठेवलेल्या फुलदाणीतल्या फुलांना सरळ करते. त्या फुलांकडे बघताना तिच्या मनात एक विचार चमकून गेला. मी पण कधी अशी फुलासारखी हसत होते का? क्षणातच तिने तो विचार दाबून टाकला. 2 वर्षापूर्वी प्रगतीचं लग्न झालं होतं. ती शिक्षित होती, स्वप्नांनी भरलेली होती. तिला नोकरी करायची होती, स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. पण लग्नानंतर सगळं बदललं. आमच्या घरात सून बाहेर कामाला जात नाही, हे वाक्य तिने पहिल्याच आठवड्यात ऐकलं. तिने विरोध केला नाही, कारण तिला वाटलं नंतर सगळं ठीक होईल. पण नंतर कधी आलंच नाही. प्रगती, कपाट नीट लावलं का? सासू पुन्हा ओरडली. ती लगेच बेडरूममध्ये गेली. कपाट उघडून ती कपडे नीट घडी घालायला लागली. प्रत्येक साडी फोल्ड करून, प्रत्येक शर्ट सरळ ठेवून. ते करताना तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. साधा सूट, केस मागे बांधलेले, चेहऱ्यावर थकवा. ती काही क्षण स्वतःकडे पाहत राहिली. हीच का मी? तेवढ्यात दारात हसू ऐकू आलं. रिया, घरातली नवीन सून. 6 महिन्यापूर्वीच तिचं लग्न झालं होतं. रिया हलक्या रंगाच्या स्टायलिश कुर्त्यात होती. केस मोकळे, चेहऱ्यावर कॉन्फिडन्स. मम्मी, आज माझं प्रेझेंटेशन आहे, विश मी लक. सासूचा आवाज लगेच बदलला. अरे वा बाळ, ऑल द बेस्ट, तू नक्की छान करशील. प्रगतीने ते दृश्य पाहिलं. तिच्या ओठांवर हलकंसं स्मित आलं, पण डोळ्यात काहीतरी दुखरं होतं. रिया बाहेर पडली. दार बंद झालं आणि घरातलं वातावरण पुन्हा बदललं. प्रगती, स्वयंपाक, कपडे, भांडी झाल्यानंतर आज सगळे कपाटं साफ कर आणि स्टोरूम पण नीट लाव. हो आई. ती पुन्हा शांत. तिने सगळे काम आवरले आणि ती स्टोरूममध्ये गेली. त्या खोलीत अंधार, जुन्या वस्तू, धूळ. ती एक एक बॉक्स बाहेर काढत होती. तेवढ्यात तिच्या हातात एक फाईल आली. तिने ती उघडली. ते तिचे सर्टिफिकेट होते, तिच्या कॉलेजचे, तिच्या अचिव्हमेंटचे. ती थोडा वेळ त्याच्याकडे पाहत राहिली. त्या कागदांमध्ये तिचं जुनं आयुष्य होतं, जिथे ती कोणीतरी होती. आता ती फक्त मोठी सून होती. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण ही फाईल इथे कशी आली? मी तर कपाटात ठेवली होती. पण लगेच तिने फाईल बंद केली. जाऊ दे, हे सगळं आता उपयोगाचं नाही. सगळं काम आवरेपर्यंत संध्याकाळ झाली. घरात पाहुणे येणार होते. प्रगती स्वयंपाक, सजावट सगळं एकटी करत होती. टेबल सजवताना तिने प्लेट्स नीट ठेवल्या, ग्लासेस चमकवले, नॅपकिन फोल्ड केले. तिच्या प्रत्येक कामात परफेक्शन होतं, पण ॲप्रिशिएशन शून्य. 7 वाजता पाहुणे आले. रिया पण आली, हसत बोलत, एनर्जीने भरलेली. सगळे तिच्याशी बोलत होते. रिया, तुझं ऑफिस कसं आहे? तू खूप स्मार्ट दिसतेस. रिया हसत उत्तरं देत होती. कोणीही प्रगतीकडे पाहिलं नाही. ती बाजूला उभी होती, सगळ्यांसाठी सर्व करत, जणू ती त्या घराचा भाग नव्हती, फक्त एक व्यवस्था होती. एक पाहुणी अचानक म्हणाली, ही मोठी सून आहे ना? काय करते? क्षणभर शांतता.
सासूने उत्तर दिलं, ही घर सांभाळते. त्या वाक्यात कौतुक नव्हतं, फक्त एक स्टेटमेंट होता. प्रगतीच्या हातातली प्लेट थोडी हलली. घर सांभाळते, बस इतकंच. त्या रात्री सगळे झोपायला गेले. प्रगती अजूनही कामात होती. तिने शेवटचं भांडं ठेवलं, लाईट बंद केली आणि हॉलमध्ये एकटी बसली. घर शांत होतं, पहिल्यांदाच पूर्ण शांत. ती सोफ्यावर बसली आणि डोळे बंद केले. तिच्या मनात एकाच दिवसाचे सगळे सीन फिरत होते. रिया हसताना, सासूचं तिच्यावरचं प्रेम, पाहुण्यांचे शब्द आणि तिचं स्वतःचं अस्तित्व. ती हळू आवाजात स्वतःशी बोलली, मी काय चुकीचं केलं आहे? उत्तर नव्हतं. थोड्या वेळाने तिचा नवरा आला. झोपली नाहीस अजून? काम होतं. ती शांत. तो मोबाईलमध्ये बघत म्हणाला, रिया खूप छान मॅनेज करते सगळं, ऑफिस आणि घर दोन्ही. प्रगतीने त्याच्याकडे पाहिलं. ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात एक आवाज उठला, मी नाही का मॅनेज करत? तो झोपायला गेला. ती तिथेच बसलेली. काही मिनिटांनी तिने धैर्य एकवटलं. ती उठली आणि सासूच्या खोलीकडे गेली. दार अर्धवट उघडं होतं. ती थोडी थांबली, मग हळूच म्हणाली, आई, एक विचारू? काय आहे? आतून आवाज आला. ती काही क्षण गप्प, मग हळू आवाजात, मला का नाही? सासू चिडून बाहेर आली. काय म्हणायचं आहे तुला? प्रगती थरथरत, रिया सगळं करू शकते, जॉब, बाहेर जाणं, तिच्या आवडीचे कपडे घालते, मग मला का नाही? घरात पुन्हा शांतता. त्या शांततेत टेन्शन होतं. सासूचा आवाज कठोर झाला, तुला जास्त विचार करायची गरज नाही, तुझं काम घरात आहे. पण आई, बस, जास्त बोलू नकोस. तो आवाज इतका कडक होता की प्रगतीचे शब्द तिथेच थांबले. ती काही बोलली नाही. ती फक्त मागे वळली आणि हळूच चालत आपल्या खोलीकडे गेली. दरवाजा बंद केला आणि पहिल्यांदाच ती रडली. जोरात नाही, शांतपणे, जसं आतून काहीतरी तुटतं. आरशात स्वतःकडे पाहताना तिने स्वतःलाच विचारलं, मी खरंच इतकी कमी आहे का? आणि त्या रात्री पहिल्यांदाच प्रगतीच्या मनात एक बीज पडलं, प्रश्नाचं. त्या दिवसानंतर प्रगती शांत झाली, पण तिच्या आत काहीतरी बदलायला लागलं होतं. कारण आता ती फक्त सहन करत नव्हती, ती विचार करत होती, मी वेगळी का आहे? सकाळ झाली होती, पण प्रगतीच्या आयुष्यात काल आणि आज यात काही फरक नव्हता. ती पुन्हा नेहमीप्रमाणे उठली होती, पण आज तिच्या डोळ्यात झोप नव्हती आणि मनात शांतता नव्हती. कालचा प्रश्न अजूनही तिच्या मनात घुमत होता, मला का नाही? ती स्वयंपाकघरात उभी होती, हात काम करत होते, पण मन दुसरीकडेच भटकत होतं. तेवढ्यात बाहेरून हसण्याचा आवाज आला. रिया, ती तिच्या नवऱ्याशी बोलत होती. अरे, आज मी थोडी लेट येणार, ऑफिसनंतर आम्ही सगळे मूव्हीला जातोय. तिच्या आवाजात उत्साह होता, स्वातंत्र्य होतं. प्रगती काही क्षण तिथेच थांबली. मूव्ही हा शब्द तिच्या आयुष्यातून केव्हाच गायब झाला होता. रिया तयार होऊन बाहेर आली. आज ती वेस्टर्न ड्रेसमध्ये होती. कॉन्फिडन्स तिच्या चालण्यात दिसत होता. मम्मी, मी निघते. हो बाळ, नीट जा, आणि काही हवं असेल तर कॉल कर. प्रगती दाराजवळ उभी होती. रिया तिच्याकडे पाहून हसली. ताई, तुम्ही पण कधीतरी माझ्यासोबत या ना, मजा येते खूप. त्या वाक्यात निरागसता होती, पण प्रगतीच्या मनाला ते टोचलं. रिया निघून गेली. दार बंद झालं आणि लगेच, प्रगती, अजून काम बाकी आहे. सासूचा आवाज. ती परत कामाला लागली. आज काम जास्त होतं, कारण संध्याकाळी परत काही नातेवाईक येणार होते. ती कपडे धुत होती. पाणी, साबण, घासणं. हात लाल झाले होते, पण कुणालाच दिसत नव्हतं. दुपार झाली. ती थोडा वेळ बसली, फक्त 2 मिनिटासाठी. पण लगेच, प्रगती, बसून काय करतेस?
अजून भाजी कापायची आहे. ती पुन्हा उठली. ती स्वतःशीच पुटपुटली, मी मशीन आहे का? संध्याकाळ झाली. रिया अजून घरी आली नव्हती. घरात पाहुणे आले. प्रगती सगळं मॅनेज करत होती. तेवढ्यात रिया आली, हसत, एक्सायटेड. मम्मी, आज खूप मजा आली. मूव्ही मस्त होती. सगळे तिच्याकडे लक्ष देत होते. एक नातेवाईक म्हणाला, वा, आजकालच्या मुली किती स्मार्ट आहेत. जॉब पण आणि एन्जॉयमेंट पण. सासू अभिमानाने म्हणाली, हो, आमची रिया खूप हुशार आहे. प्रगती बाजूला उभी होती. तिच्या हातात सर्विंग ट्रे. तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि मनात एकच विचार, मी नाही का हुशार? त्या रात्री पाहुणे गेले. घरात शांतता होती. प्रगतीने धैर्य केलं. ती हॉलमध्ये आली. सगळे बसलेले. आई, मला काही बोलायचं आहे. सासूने भुवया उंचवल्या. काय? ती थोडी घाबरली पण बोलली, मला जॉब करायचा आहे. क्षणभर सगळं शांत. सासू हसली. तुला? ते हसू टोचणारं होतं. हो आई, मी पण शिकलेली आहे. सासूचा आवाज बदलला. घरात इतकं काम आहे, ते कोण करणार? मी मॅनेज करेन. प्रगती काही क्षण शांत. मग ती पहिल्यांदा जोरात बोलली, रिया करते जॉब, मग मी का नाही? हवा जड झाली. सासू रागाने उठली. तुला तिच्याशी तुलना करायची गरज नाही. का नाही? आम्ही दोघीही या घरातल्या सुना आहोत ना. तो प्रश्न सरळ होता पण उत्तर नव्हतं. सासरे मध्ये पडले. प्रगती, घरात शांतता ठेव. ती नवऱ्याकडे पाहते. तू काही बोलणार नाहीस. तो नजर चुकवतो. आई बरोबर बोलते. तो क्षण प्रगतीच्या आयुष्यातला सर्वात मोठा धक्का होता. तिच्या डोळ्यात पाणी आलं. पण यावेळी ती गप्प बसली नाही. म्हणजे तुम्हा सगळ्यांना वाटतं मी काही करू शकत नाही? कोणीच उत्तर दिलं नाही. त्या शांततेतच तिचा अपमान दडला होता. ती हळूच म्हणाली, ठीक आहे. ती वळली आणि आपल्या खोलीत गेली. दरवाजा बंद. ती बेडवर बसली आणि डोळ्यातून पाणी वाहू लागलं. पण यावेळी त्या अश्रूंमध्ये कमकुवतपणा नव्हता, राग होता. ती स्वतःशीच म्हणाली, आजपर्यंत मी गप्प राहिले म्हणून सगळ्यांना वाटलं मी कमजोर आहे. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं, पण मी तशी नाही. त्या रात्री ती विचार करत होती. तिचं जुनं आयुष्य, तिची स्वप्न, तिची ओळख, सगळं अजून संपलेलं नव्हतं. सकाळ झाली. ती पुन्हा उठली. पण आज काहीतरी वेगळं होतं. ती काम करत होती पण तिच्या डोळ्यात भीती नव्हती, निर्णय होता. रिया आली. ताई, आज मी लेट येणार. प्रगती शांतपणे हसली. ठीक आहे. रिया थोडी आश्चर्यचकित. आज प्रगती वेगळी वाटत होती. प्रगतीने मोबाईल घेतला आणि पहिल्यांदाच तिने स्वतःसाठी काहीतरी केलं. तिने जॉब पोर्टल उघडले. तिचे हात थरथरत होते पण ती थांबली नाही. तिने रेझ्युमे तयार केला. अप्लाय केलं. एक नाही, अनेक ठिकाणी. प्रत्येक क्लिकसोबत तिचा आत्मविश्वास परत येत होता. ती स्वतःशी हसली, मी करू शकते. त्या दिवशी तिने कोणालाही काही सांगितलं नाही. पण तिच्या आत एक मोठा बदल झाला होता. ती आता फक्त सहन करणारी नव्हती, ती तयार होत होती लढण्यासाठी. त्या रात्री प्रगती खिडकीत उभी राहून स्वतःशी म्हणाली, आता मी बदलणार. आणि यावेळी ती खरंच बदलणार होती. खिडकीत उभी राहून ती बाहेरच्या अंधाराकडे बघत होती. पण तिच्या आत प्रकाश पेटला होता. कालपर्यंत ती विचार करत होती, आज ती निर्णय घेत होती. आता मी बदलणार. सकाळ झाली. ती उठली. पण आज तिच्या हालचालीत घाई नव्हती, घाबरलेपणा नव्हता. ती शांत होती, आतून ठाम. ती काम करत होती पण तिचं मन आता कामात अडकलेलं नव्हतं, ते पुढे जात होतं. रिया तयार होऊन बाहेर आली. मम्मी, आज माझी इम्पॉर्टंट मीटिंग आहे. हो बाळ, ऑल द बेस्ट. प्रगती बाजूला उभी होती.
ती रियाकडे पाहत होती, पण यावेळी डोळ्यात ईर्ष्या नव्हती, निर्णय होता. रिया निघाली. घर पुन्हा शांत. प्रगतीने हळूच मोबाईल काढला. तिच्या मेलमध्ये एक नोटिफिकेशन होतं, इंटरव्ह्यू शेड्यूल. तिच्या ओठांवर हसू आलं. ही माझी संधी आहे. ती पटकन कामं आटोपायला लागली. आज ती वेळ काढणार होती, काहीही झालं तरी. सासूचा आवाज, प्रगती, आज गार्डनमध्ये फुलांना पाणी द्यायचं आहे. ती थांबली क्षणभर. पूर्वीची प्रगती लगेच हो म्हणाली असती, पण आज ती शांतपणे म्हणाली, आई, मी दुपारी थोड्या वेळासाठी बाहेर जाणार आहे. सासू चकित, कुठे? एक काम आहे. कसलं काम? प्रगतीने नजर खाली केली नाही. माझं काम. त्या 2 शब्दात इतका बदल होता की सासू काही क्षण काही बोलू शकली नाही. पहिल्यांदा ऐकते मी. तुला बाहेर जायचं आहे? हो. आमच्या परवानगीशिवाय? प्रगतीने हळू आवाजात पण ठामपणे उत्तर दिलं. मी सांगते, परवानगी मागत नाही. घरात शांतता. सासू रागाने निघून गेली, पण प्रगतीच्या चेहऱ्यावर भीती नव्हती. ती आपल्या खोलीत गेली. कपाट उघडलं. तिने साड्यांच्या मध्ये ठेवलेला एक जुना ड्रेस काढला. तो तिच्या लग्नाच्या आधीचा होता. ती काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. मी अजूनही तीच आहे. ती तयार झाली. आरशात स्वतःकडे पाहिलं. आज ती वेगळी दिसत होती, फक्त बाहेरून नाही, आतून. ती घराबाहेर पडली, पहिल्यांदाच कोणालाही न विचारता. रस्त्यावर चालताना तिचं हृदय जोरात धडधडत होतं, पण प्रत्येक पावलासोबत ती मजबूत होत होती. ऑफिस बिल्डिंगसमोर ती थांबली. मोठं काचांचं बिल्डिंग. लोक येत जात होते. तिने एक खोल श्वास घेतला आणि आत गेली. इंटरव्ह्यू रूम. टेल मी अबाउट युअर सेल्फ. ती काही क्षण शांत, मग हळूहळू बोलायला लागली. तिचा आवाज सुरुवातीला हलका होता, पण प्रत्येक वाक्याबरोबर तो मजबूत होत गेला. ती तिच्या स्किलबद्दल बोलली, तिच्या शिक्षणाबद्दल, तिच्या इच्छेबद्दल. त्या क्षणी ती सून नव्हती, ती प्रगती होती. इंटरव्ह्यू संपला. ती बाहेर आली. तिच्या चेहऱ्यावर पण एक वेगळंच समाधान होतं. मी केलं. ती घरी परतली. घरात सगळे हॉलमध्ये बसलेले. तिच्याकडे सगळ्यांच्या नजरा वळल्या. कुठे गेली होतीस? सासूचा कठोर आवाज. प्रगती शांतपणे म्हणाली, इंटरव्ह्यूला. काय? हो. आमच्या परवानगीशिवाय. ती पुढे आली आणि पहिल्यांदाच डोळ्यात डोळे घालून बोलली, 2 वर्ष मी तुमचं ऐकलं, आता एकदा तुम्ही माझं ऐका. त्या शब्दांनी वातावरण हादरलं. नवरा उठला. प्रगती, तू जास्त बोलतेस. ती त्याच्याकडे वळली. मी 2 वर्ष कमी बोलले, आता थोडं ऐका. रिया बाजूला उभी होती. ती सगळं बघत होती. तिच्या मनात गोंधळ. ही अचानक अशी कशी बदलली? सासू रागाने, या घरात नियम आहेत. प्रगती शांतपणे, हो, पण नियम सगळ्यांसाठी सारखे असायला हवेत. तू आम्हाला शिकवणार नाही, फक्त आठवण करून देणार. घरात तणाव वाढत होता. तुला जॉब करायचाच आहे? हो. आणि घर? मी दोन्ही सांभाळेल. आणि जर नाही जमलं तर? ती एक पाऊल पुढे आली. मग मी शिकेन, पण प्रयत्न तरी करेन. तिच्या कॉन्फिडन्सने सगळे शांत झाले. त्या रात्री कोणीही प्रगतीशी बोललं नाही, पण ती एकटी नव्हती. तिच्या आत तिचा आत्मविश्वास होता. दुसऱ्या दिवशी तिच्या फोनवर कॉल आला. कॉंग्रॅच्युलेशन, यू आर सिलेक्टेड. तिच्या डोळ्यात आनंद चमकला. ती काही क्षण शांत उभी राहिली, मग हळूच हसली. मी करू शकते. ती हॉलमध्ये आली. मला जॉब मिळाला आहे. सगळे शॉक. काय? हो, मी उद्यापासून जॉईन करते. सासू काही बोलू शकली नाही. नवरा गप्प. रिया तिच्याकडे पाहत होती, यावेळेस वेगळ्या नजरेने. प्रगतीने शांतपणे सांगितलं, मी सगळं सांभाळेल, पण आता मी स्वतःसाठीही जगणार. त्या शब्दांमध्ये ताकद होती. घरात अजूनही तणाव होता, वाद बाकी होता, पण एक गोष्ट स्पष्ट झाली होती, प्रगती बदलली होती.
आणि हा बदल कोणीही थांबवू शकणार नव्हता. त्या रात्री प्रगती आरशासमोर उभी राहून म्हणाली, मी आता गप्प बसणार नाही. आणि यावेळी तिच्या आवाजात भीती नव्हती, फक्त बंड होतं. घरात वातावरण बदललं होतं. शांतता होती, पण ती आधीसारखी साधी शांतता नव्हती. ती तणावाने भरलेली होती. प्रगतीने जॉब सुरू केला होता. पहिलाच आठवडा. सकाळी ती लवकर उठायची, घरचं काम करायची आणि मग ऑफिसला जायची. परत येताना ती थकलेली असायची, पण तिच्या चेहऱ्यावर समाधान असायचं. सासू अजूनही तिच्याशी नीट बोलत नव्हती. सासरे गप्प, नवरा थोडा दूर. रिया निरीक्षण करत होती. एक दिवस प्रगती ऑफिसमधून उशिरा आली. घरात सगळे बसलेले. आज खूप उशीर झाला. सासूचा कोरडा आवाज. काम होतं. प्रगती शांतपणे म्हणाली, घराचं काय? तोच प्रश्न. प्रगतीने बॅग खाली ठेवली, थोडा श्वास घेतला आणि म्हणाली, घरही माझंच आहे आणि माझं आयुष्यही. सासू काही बोलली नाही, पण तिच्या चेहऱ्यावर विचार दिसत होते. पुढचे काही दिवस प्रगतीने दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळल्या. कधी चुका झाल्या, कधी उशीर झाला, पण ती थांबली नाही. एक दिवस सकाळी प्रगतीला ताप होता, तरीही ती उठली, काम करायला लागली. रिया तिच्याकडे बघत होती. ताई, तुम्ही बसा ना, मी करते. प्रगती थोडी आश्चर्यचकित. नको, मी करते. रिया पुढे आली. तुम्ही रोज सगळं करता, आज मला करू द्या. तो छोटासा क्षण होता, पण खूप काही बदलत होता. त्या दिवशी पहिल्यांदाच रियाने घराचं काम केलं. सासूने ते पाहिलं. ती काही बोलली नाही, पण तिच्या मनात काहीतरी हलत होतं. संध्याकाळी प्रगती ऑफिसमधून परतली. घर नीट होतं, काम झालेलं. ती थोडी थांबली. तिला विश्वासच बसत नव्हता. रिया हसत म्हणाली, आज मी मॅनेज केलं आणि उद्यापासून मी एक कामवाली पण लावली आहे. ती रोज येऊन घरकाम करून जाईन. मी मम्मीला सांगितलं आहे, त्या मला विरोध करत नाहीत आणि तिचा पगार आपण आपल्या पगारातून अर्धा अर्धा देऊ. प्रगतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी ते दुःखाचं नव्हतं. त्या रात्री नवरा तिच्याजवळ आला. काही क्षण गप्प राहिला, मग हळू आवाजात म्हणाला, माझी चूक झाली. प्रगती शांत. मी तुझ्या बाजूने उभं राहायला हवं होतं. ती त्याच्याकडे पाहते, काही बोलत नाही, पण तिच्या नजरेत प्रश्न होता. आता का? तो पुढे म्हणाला, तू जे करतेस ते सोपं नाही. प्रगतीने फक्त एकच उत्तर दिलं, मला फक्त साथ हवी होती. तो मान खाली घालतो. दिवस जात होते आणि घरातला दृष्टिकोन बदलत होता. एक दिवस सासू स्वयंपाकघरात उभी होती. प्रगती आत आली. दोघींमध्ये काही क्षण शांतता. मग सासूने हळू आवाजात म्हटलं, प्रगती. ती थांबली. चूक माझीच होती. तो क्षण जिथे शब्दापेक्षा भावना जास्त बोलत होत्या. प्रगती काही बोलली नाही. सासू पुढे म्हणाली, मी दोघींमध्ये फरक केला. तुला थांबवलं, तुझं ऐकलं नाही. तिच्या डोळ्यात पश्चाताप होता, पण तू चुकीची नव्हतीस. प्रगतीच्या डोळ्यात पाणी आलं. सासूने तिचा हात धरला. माफ करशील? त्या एका प्रश्नात सगळं होतं. प्रगतीने हळूच मान हलवली. त्या क्षणी घरातली दरी कमी झाली. रिया बाजूला उभी होती. ती हसत होती. नवरा पुढे आला. पहिल्यांदाच तो प्रगतीच्या बाजूला उभा राहिला. घरात वातावरण बदललं होतं. आता प्रगती फक्त मोठी सून नव्हती, ती स्वतःची ओळख असलेली व्यक्ती होती. काही दिवसांनी प्रगती ऑफिसला निघत होती. सासूने आवाज दिला, प्रगती, नाश्ता करून जा. त्या आवाजात आदेश नव्हता, काळजी होती. प्रगती थांबली, हसली. तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. तोच चेहरा, पण आत्मविश्वास वेगळा. ती हळू आवाजात म्हणाली, आदर मिळाला तरच नातं टिकतं. आणि ती घराबाहेर पडली. यावेळेस परवानगी घेऊन नाही, तर स्वतःच्या ओळखीने. प्रगतीने बंड केलं. घर तुटलं नाही, घर बदललं.
कारण कधीकधी शांत राहणं नातं वाचवतं, पण योग्य वेळी आवाज उठवल्यामुळे नातं सुधारतं. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करा, जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.